मनात आहे आस, हृदयात आहे श्वास, जिथे आहे विश्वास, जो आहे वृद्धांसाठी खास, जिथे वृद्धांना मिळतो नवा हर्ष आणि उल्हास, तिथे व्यवस्थापक आणि डॉक्टर तसेच मामा आणि मावशी भेटतात हमखास. तो आहे भोगाव, तालुका मुळशी, जिल्हा पुणे येथील वृद्धाश्रम, ज्याचे नाव आहे सहजीवन वृद्ध निवास. नमस्कार, मी मानसी कुलकर्णी आणि माझ्याबरोबर आहेत डॉक्टर दिलीप देवधळे. सहजीवनमध्ये आता आपण सगळीकडे फिरून बघित स्वच्छता, नीटनेटकेपणा, मामा मावशींचं एकदम एकरूप होऊन सगळ्यांशी बोलणं. सो आता थोडा आपण सरांशी पण संवाद साधूया. सर, साधारण सहजीवन सुरू करून किती वर्ष झाली आणि त्या प्रवासाबद्दल थोडंसं सांग. आधी आम्ही नारायणपेठेत चालू केलं ते 2009 साली. तिथं आमचं डॉर्मिटरी म्हणजे कॉमन सगळं आहे. पण तेव्हा असं लक्षात आलं की याच्यापेक्षा आपल्याला चांगलं वृद्धाश्रम करायला पाहिजे, कारण आता मध्यमवर्गीय लोकांची गरज निर्माण तिथे डॉर्मिटरी म्हणजे ते राहू शकत नाही. त्यामुळे ही जागा मग भोगावची जागा आम्ही घेतली, त्या स्टेशन रूम वगैरे केल्या. त्यामुळे त्याच्या पुढची आवृत्ती असं म्हणलं तरी चालतं. आता जेव्हा वृद्ध साधारण इथे येण्याचं मानसिकता तयार होते, पण येतानाची जी मानसिकता असते आणि इथे आल्यानंतरची जी मानसिकता वृद्ध लोकांची झालेली असते, त्याच्यात काही फरक असलं वेगवेगळेपण आहे याच्यात. काही लोकांना मनाविरुद्ध आलेले असतं, त्यांना घराची अटॅचमेंट असतं, स्वाभाविक असतं कोणाला, याच्यात चूक काही नाहीये. पण मानसिकता बदलणं हे फार महत्वाचं असतं. आम्ही शेवटी काही नातेवाईकांना असं सांगतो, त्यांची मानसिकता नसेल तर तुम्ही 4-5 दिवस त्यांना ठेवा मुद्दाम. त्यांना असं वाटलं नाही तर तुम्ही परत पण त्यांना असं वाटलं की ते मॅनेज होत आहे, तुम्ही ठेवा. काही लोकांना वृद्धाश्रम म्हणजे अजून असे लोक आहेत ज्यांना ही सामाजिक गरज हे पटत नाही की असे लोक मंडळी टीका करतात. आणि बघा वृद्धाश्रम ठेवलं, स्वतः जबाबदारी पोफा घ्यायला असं म्हणतात. पण हे स्वतःवर जर तर तेच करणार पाहिजे, बरोबर. कारण हे टाकून देण्याने मस्त नाहीये. शिवाय लोकांना नवीन पिढी देऊ देण्यात अजिबात अर्थ नाहीये. म्हणजे आधुनिक आमच्या वृद्धाश्रम म्हटलं की टाकून दिलेली भाषा असं लोकांच्या डोक्यात पूर्वीपासून करताना मी वृद्धाश्रमात टाकलं त्याला, तर टाकलं नाही, आमच्या इथं ठेवतात तो. आणि आम्ही त्याला सगळ्यांना मानाने इथं वागतो. कुठल्याही वृद्धाला कधी इथं उपेक्षितासारखे वागणूक मिळत नाही, कुठल्याही वृद्धाचा इथं अपमान होत नाही. आणि तर न होणं हेच खरं आहे. आणि म्हणून आम्ही आमच्या वृद्धाश्रमात सहजीवन वृद्ध निवास असं म्हणतो, वृद्धाश्रम म्हणत. कारण वृद्धाश्रम म्हणलं की सगळ्यांचा बघण्याचा दृष्टिकोन त्याच्याकडे वेगळा असतो. आणि अजून एक इन्सिडेंट तुला सांगतो जो मी. नाही, बिंदास सांगा सर, तुम्ही जेवढं उलट तुम्ही खूप चांगलं सांगताय आणि या सगळ्या गोष्टींची ऐकण्याची लोकांना सांगत नाही, कारण लोक विश्वास ठेवतात की मला माहिती. पण जे घडलेलं माझ्या आजोबातून ते मी सांग. मी जेव्हा ओपनिंग करायचं ठरवलं तेव्हा तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी सकाळी पहाटे सोमवार होता, मला आठवतं सोमवार होता, आणि मी दचकून जागा झालो आणि मला गणपतीची मूर्ती माझ्या अंतरात मी सांगते, अरे मला विसरणारच कसं. अरे मुलांना गणपती मंदिर पाहिजे इच्छा हवी. आणि आश्चर्याची गोष्ट मिळते आयुष्यात. तुमचे अनुभव, तुमचे विचार प्रचंड म्हणजे मला ऊर्जा देणार आहेत. कारण मी 4 वर्षापासून आम्ही हे काम करतोय, सर्व्हिसेस देतोय, वृद्धांना भेटते बोलतेय, पण जे काही तुमच्याकडनं मला शिकायला मिळतं ना, ते मला
अजूनपर्यंत कुठे शिकायला ते मिळालं. सो आधार सर्व्हिसेसच्या या युट्यूब चॅनलला सगळ्यांनी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, कारण अजून असे अनेक व्हिडिओज जे वृद्धांसाठी उपयोग असते असे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू. थँक्यू सर.